नमस्कार. तर आज मी इथे बनवत आहे दम आलू भाजी. तर त्याच्यासाठी बघू शकता असे लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत इथे मी. सर्वात अगोदर आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहे. तर इथे आपले बटाटे उकडून झालेले आहेत. आता याच्यावरची साल आपण काढून घेऊया. या ठिकाणी सर्व बटाट्यावरची साल मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला बटाटा फ्राय करायच्या अगोदर त्याला असे फोर्कनी किंवा टूथपिकने असे आपल्याला थोडे थोडे छिद्र करून घ्यायचे आहेत सर्व बटाट्यांना. म्हणजे आपण नंतर याला ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर सर्व ग्रेव्ही आतपर्यंत जाईल, त्याच्यासाठी आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत पूर्ण बटाट्याला. कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. बटाटे फ्राय होतील एवढं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण बटाटा फ्राय करून घेऊया. आपल्याला बटाटा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले बटाटे तळून झालेले आहेत. छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या बटाट्यांना. आपण ते काढून घेऊया. तर बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या बटाट्यांना. पूर्णपणे तळून घेतलेले आहेत आपण. आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया. आणि आता इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही खडे मसाले आणि एक तेजपत्ता आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. आपल्याला काश्मीरी चिली पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हळद. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे सोप पावडर घालून घ्यायची आहे. बरोबर 1 चमचा सुंठ पावडर मिक्स करून घ्यायचं आहे. ते आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे थोडा वेळ. कोथिंबीर टाकून घेऊया.